तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशचं सत्य अंजलीच्या समोर आणण्यासाठी ईश्वरी अर्णव दोघेजण खूप प्रयत्न करत असतात. राकेशची खरोखर स्मृती गेली आहे की तो स्मृती गेल्याचं नाटक करतोय, या गोष्टीचा आता शोध अर्णव ईश्वरी दोघेजण सातत्याने घेत असतात. आणि त्या सगळ्यामध्ये मामा आणि आकाश हे दोघेजण त्यांना मदत करत असतात. हे सिद्ध करण्यासाठी आता एक खेळसुद्धा राज शिर्केंच्या घरामध्ये खेळण्यात आलेला असतो. आणि तो खेळ खेळत असताना राकेशच्या तोंडून इथे आता रियाचं नाव आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एक निर्णय घेतात की आपण रियाला आता आपल्या मदतीला बोलावू शकतो. राकेशचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं असेल, निदान अंजलीच्या समोर तरी, तर इथे आता रियाला बोलावलं पाहिजे. तरच आपण राकेशचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणू शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये अर्णव ईश्वरी रियाला आता राकेशच्या समोर बोलवतात आणि रियाची आणि राकेशची भेट घालून देतात. तेव्हा ते दोघेजण समोरासमोर आल्यानंतर इथे आता रिया राकेशच्या कारस्थानाचा सगळ्यांसमोर आता पर्दाफाश करते. खूप मोठ्या सत्याचा खुलासा रियाच्या येण्यामुळे होणार असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रिया आणि राकेशचं बोलणं अंजलीच्या आणि ईश्वरीच्या कानावरती पडताच इथे आता अंजलीच्या समोर राकेशचा खरा चेहरा आलेला असतो. राकेश इथे आता याददाश्त गेल्याचं नाटक करतोय, ही गोष्ट सर्वांच्या समोर आलेली असते. आणि त्यामुळे अंजलीने राकेशचं थोबाड फोडून लाल केलेलं असतं आणि आपला राग व्यक्त केलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्णव एक छान आता ॲड शूट करणार आहे, ज्याच्यामध्ये एक त्याला अशी मॉडेल हवी आहे जी आईसुद्धा वाटेल, ॲडमध्ये आई वाटेल. त्यामुळे तो त्या पद्धतीचा आता काम करत असतो. ईश्वरी त्याला मदत करत असते, सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि तेव्हा इथे ईश्वरी अर्णवच्या मनातील त्याच्या बाबांबद्दलचा आणि सुप्रियाबद्दलचा रागसुद्धा आता कमी करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ती काय करते, इथे आता सुप्रिया आणि रमाकांत काकांचा ज्या पद्धतीने पत्रकारांनी चुकीचा फोटो व्हायरल केलेला असतो वल्लरीच्या सांगण्यावरून, आता ईश्वरीला अर्णवच्या मनातला तिच्या आईबद्दलचा आणि त्याच्या वडिलांबद्दलचा राग बाजूला करण्यासाठी ती एक आता युक्ती करते. ती काय करते प्रेक्षकांनो, तर इथे आता अर्णवला ती त्याच पद्धतीने अडकवते जसं वल्लरीने रमाकांतला अडकवलेलं असतं. खोटे पत्रकार तिथे बोलावलेले असतात आणि एक साधी सिंपल मुलगी तिने तिथे आता आणलेली असते आणि तिच्याबरोबरचा तसाच फोटो आता काढण्यात आलेला असतो जसा फोटो रमाकांत आणि सुप्रियाचा असतो. आणि त्याला इथे आता गुंगीचं औषध देण्यासाठी इथे शिर्केने मदत केलेली असते. तर इथे शिर्केने ब्लॅक कॉफीमधून त्याला गुंगीचं औषध हे दिलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ते औषध आता त्याच्या पोटात गेल्यानंतर इंटरव्ह्यू घेता घेता त्याला गुंगी येते. तो शिर्केला बोलव, माझ्या बायकोला बोलव असं म्हणता म्हणता इथे आता राकेशला चक्कर आलेली असते आणि ती मुलगी त्याला आधार देत असते. तेव्हा तिथे मीडियावाले येतात आणि फोटो काढतात. तेव्हा त्यातला एक फोटो आता अर्णवच्या हाती लागलेला असतो. ईश्वरी येते आणि म्हणते, सर हे सगळं काय आहे, काय आहे हे सगळं? म्हणजे तुम्ही मुलींना इथे इंटरव्ह्यूला बोलवता की त्यांच्याबरोबर अशी इथे नको ती कामं करत असता, सांगा ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मिसिंदर प्लीज प्लीज मिसिंदर, या सगळ्यावरती विश्वास ठेवू नकोस, हे सगळं खोटं आहे. मी असं काही केलेलं नाही आहे. ती मुलगी कुठे आहे हवं तर विचार तिला, मी काहीच केलेलं नाही आहे. मिसिंदर, कुणीतरी मला फसवण्याचा प्रयत्न करतं आहे, मी खरंच सांगतो आहे, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे, कुणीतरी मला फसवतो आहे. तेव्हा ईश्वरी काय म्हणते, सर मग तुमचं म्हणणं असं आहे ना की हा फोटो खोटा आहे, कुणीतरी तुम्हाला फसवतं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मिसिंदर, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, मग जर हा फोटो खोटा असू शकतो तर मग इथे हा फोटो का खोटा असू शकत नाही? आणि ती आता अर्णवच्या बाबांचा आणि सुप्रियाचा फोटो अर्णवला दाखवते आणि म्हणते, मग हा फोटो का खोटा असू शकत नाही? असू शकतो ना खोटा, कारण का जसं तुम्हाला कोणीतरी फसवू शकतं असं तुम्हाला वाटतं. मग तुमचे बाबासुद्धा बिझनेसमॅन होते, तुमच्या आईचा आणि तुमच्या वडिलांचा संसार सुखाचा होता. कुणाची तरी दृष्ट लागली असेल आणि कुणीतरी त्या दोघांना फसवण्याचा प्रयत्न केला असेल, मग त्याचा विचार तुम्ही का केला नाहीत? का तुम्हाला असं वाटलं नाही की आपल्या वडिलांच्या बाबतीत कुणीतरी चुकीचं केलं असेल, त्यांना फसवलं असेल? एका फोटोवरती तुम्ही विश्वास ठेवलात आणि त्यांना तुम्ही चुकीचं समजलात, त्यांना तुम्ही जज केलं.
माझ्या आईसारखी बाई तुम्हाला कुठेही शोधून सापडणार नाही. तुम्हाला पण माहिती आहे माझी आई तुम्हाला ही आधी आवडतच होती ना, पण जेव्हापासून हा फोटो तुम्ही बघितलात तेव्हापासून तुम्ही माझ्या आईबद्दल चुकीचं मत तुम्ही निर्माण केले सर. आणि म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं आहे, जसं तुम्हाला फसवण्यासाठी कोणीतरी प्रयत्न केला असं तुम्हाला वाटतंय आणि हा फोटो खोटा असं तुम्ही म्हणताय, तसंच तुमचे वडील आणि माझ्या आईसुद्धा तेच म्हणते की हा फोटो खोटा आहे. मग तुम्ही का विश्वास ठेवत नाही? आणि या फोटोमध्ये एवढं काय दिसतंय काय तुम्हाला? फक्त खांद्यावरती डोकं पडलंय. अहो, बेशुद्ध झालेल्या माणसाला कुणी आधार देतं हो? एक इथे माणुसकी म्हणून माझ्या आईने आधार दिला, तर तुम्ही तिला चुकीचं समजलात. तिला कॅरेक्टर लेस बनवून टाकलत तुम्ही. या गोष्टीला अजिबात अर्थ नाही आहे, असं आता ईश्वरी स्पष्टपणे अर्णवला म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू माझे डोळे उघडलेस. नाही म्हणजे ठीक आहे, तू इथे निर्दोष असल्याचे पुरावे नाही दिलेस, पण तू माझे डोळे मात्र उघडलेस. म्हणजे जसं मला आता फसवलं गेलं किंवा तू ही ट्रिक केलीस, तसंच माझ्या वडिलांनासुद्धा कुणीतरी फसवलंच असेल ना. आणि ईश्वरी म्हणते, सर, जे पत्रकार बनून आलेले लोक होते ना, ते पत्रकार नव्हते, ते आपल्या इथले काम करणारेच लोक होते. तुम्ही काळजी करू नका. फक्त त्यांना मी ही ॲक्टिंग करायला सांगितली होती आणि हा फोटोसुद्धा मला शिर्केंनीच बनवून दिला आहे. तो सुद्धा आपल्या इथेच, कुठे बाहेर कुठलीही चुकीची माहिती गेलेली नाही आहे. तुम्ही काळजी करू नका. मला फक्त तुम्हाला एका गोष्टीची जाणीव करून द्यायची होती की आपल्या माणसांना जर कुणीतरी फसवलं असेल आणि चुकीचं समाजासमोर आणलं असेल, तर आपण कुटुंबाने तरी त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. जसा माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे, स्वतःपेक्षाही जास्त, तसा तुम्हीसुद्धा तुमच्या वडिलांवरती विश्वास ठेवला असतात ना सर, तर जास्त बरं झालं असतं, असं आता इथे ईश्वरी अर्णवला समजावून सांगते. तेव्हा अर्णवला कळलेलं असतं की त्याचं चुकलं. त्याचे बाबा जरी चुकीचे नसतील आणि तरीसुद्धा त्याने त्यांना गुन्हेगार ठरवून मोकळं केलं होतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, आता अर्णव तिला म्हणतो की मी सिंदूर, मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते. मी आहे तुझ्याबरोबर. ज्यांनी कोणी माझ्या बाबांना, माझ्या आईला आणि तुझ्या आईला फसवलं ना, त्या गुन्हेगारांना आता आपण दोघेजणं मिळून शोधून काढूया आणि त्यासाठी त्या धुमाळला पकडलं पाहिजे, असं अर्णव ईश्वरीला म्हणतो. तेव्हा शिर्केला सांगून अर्णवने धुमाळच्या मागावरती माणसं अजूनच आता लावलेली असतात. आणि मग त्यानंतर काय होतं, इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजणं रूममध्ये असतात. ते म्हणतात की त्या राकेशचं सत्य शोधून काढण्यासाठी आपण एक गेमसुद्धा खेळलो, आता अजून काय करायचं. तेव्हा त्याने काय काय प्रश्नांची उत्तरं दिली होती ती आता पडताळून बघितली जातात. तेव्हा ती म्हणते की गोवा म्हटल्यानंतर त्याच्या तोंडून रिया आलं होतं, आणि रिया तर तीच आहे ना, रिया कारखानीस, जिच्याबरोबर राकेश गोव्यात होता. सर, आपण त्या रियाची काही मदत करून घेऊ शकतो का? तेव्हा अर्णव म्हणतो, नक्कीच करून घेऊ शकतो. ही आयडिया माझ्या डोक्यात का नाही आली? ईश्वरी म्हणते, सर, कारण मी तुमच्यापेक्षा हुशार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो, तू नको तिथे खुरापती करण्यामध्ये जे डोकं लावतेस ना, ते मी नाही लावत. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं बोल, आता काय करायचं नेमकं? ईश्वरी म्हणते, सर, रिया कारखानीस आहे ना, तिची आपण आता भेट घ्यायची आणि तिला सांगायचं की आपल्या घरी ये आणि त्या राकेशच्या समोर येऊन उभं राहायचं. गोव्याला फिरायला गेलेले फोटो तिच्याकडे असतीलच, ते फोटो मी आता अंजलीला दाखवते, असं तिने म्हणायचं. राकेश जर खरोखर त्याची स्मृती गेली असेल तर तो काहीच रिॲक्ट करणार नाही आणि नाटक करत असेल तर आपलं भांडं फुटू नये यासाठी तो रियाला थांबवण्याचा जरूर प्रयत्न करेल. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, उद्या सकाळी जाऊन आपण रियाला भेटूया किंवा रियाला घरीच बोलूया. तेव्हा इथे आता रियाला फोन करून अर्णवने सगळं काही सांगितलेलं असतं. राकेशला कसं फसवायचं आहे, कसं त्याच्याबरोबर येऊन उभं राहायचं आहे, हे सगळं आता अर्णवने रियाला सांगितलेलं असतं. रियासुद्धा खूपच हुशारीने अर्णवच्या घरी आलेली असते. पण रियाला कसं बोलावलेलं असतं, ती अर्णवची फ्रेंड आहे अशा हेतूने ती आलेली असते. घरी येते तेव्हा राकेश आता सोफ्यावरती बसलेला असतो. रियाला बघताच राकेशचे डोळे आता मोठे झालेले असतात. तेव्हा रिया म्हणत असते, हाय हाय अर्णव. तेव्हा अर्णव म्हणतो, रिया ये ना ये. आणि तो म्हणतो, आजी, ही रिया आहे, आपण हिच्याबरोबर आत्ताच इथे काम करणार आहोत. ती नवीनच आपल्या ऑफिसमध्ये आता जॉईन झालेली आहे. तिच्या आयडियाज वगैरे खूप छान असतात आणि म्हणून आम्ही एकत्र काम करतो आहे. तेव्हा इथे आजीला वगैरे रिया आता भेटते. अंजलीची ओळख करून दिली जाते, मामा, मामी, आकाश. त्याचबरोबर इथे आता अर्णव काय म्हणतो की रिया, हे आहेत माझे जीजू राजेश भोसले. ती म्हणते, हो का,
पण हे तर माझ्या अगदी सर्वेशसारखे दिसतात. तेव्हा तो म्हणतो, कोण सर्वेश? ती म्हणते, सर्वेश माझा होणारा नवरा. माझा आधी तो बॉयफ्रेंड होता, पण आता माझा होणारा नवरासुद्धा आहे. तुम्ही अगदी हुबेहूब त्याच्यासारखेच दिसता. तेव्हा अंजली म्हणते, अगं बाई हो का? पण नाही, हे माझे मिस्टर आहेत, राजेश भोसले. तेव्हा रिया म्हणते, हो हो मला माहिती आहे, तुम्ही अजिबात इन्सिक्युअर होऊ नका. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिला चहा पाणी वगैरे दिला जातो, तिचा छान असा पाहुणचार केला जातो. तेव्हा रिया म्हणत असते, तुम्ही खरोखर राजेश भोसलेच आहात का? त्याला ती हळूच म्हणत असते. तो म्हणत असतो की तुम्ही काय बोलते, मला कळत नाही आहे. रिया म्हणते, हो का? नाटके करतोयस तू? मी तुला ओळखणार नाही असं होणारच नाही. डोक्यावरती काय पडलास? तर तुझी स्मृती गेली आहे असं नाटक करतोयस का? का? तर तुझं कारस्थान उघडं पडू नये म्हणूनच ना? अरे मी सुद्धा येणार होते तुझ्या बायकोलाच तुझं संपूर्ण कारस्थान सांगायला, पण त्याच वेळेला तुझा अपघात झाला आणि नंतर तुझ्या बायकोची डिलिव्हरी झाली. नाहीतर मी हॉस्पिटलला आले होते तुझं कारस्थान उघडं पाडायला. आता ह्या अर्णव राजे शिर्केच्या कंपनीबरोबर मी सुद्धा काम करते ना, त्यामुळे तुझी वाट लावायला मी आता वारंवार घरी येणार, बघच तू. ती म्हणत असते की थांब, आपले हे गोव्याचे फोटोज बघ. तेव्हा इथे खूपच जवळजवळ काढलेले फोटो, रोमॅन्टिक फोटो त्या आता रियाकडे असतात. तेव्हा रिया म्हणते की आपल्याकडे जे फोटो आहेत ना, ते मी जाऊन दाखवू का सगळ्यांना? तेव्हा राकेश म्हणतो, अहो काय बोलताय तुम्ही, मला खरंच काही कळत नाही आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. रिया म्हणते, खरंच खरंच तुला काहीच करायचं नाही आहे? तेव्हा राकेश म्हणतो, मला काही आठवतच नाही आहे तुम्ही कशाबद्दल बोलताय, तर मी काय करू? रिया म्हणते, ठीक आहे आता मी जाते आणि सगळ्यांना हे आपल्या गोव्याचे फोटो दाखवते. त्यांना तरी कळू दे ना की माझ्याबरोबर माझा जो सर्वेश होता तो नेमका कोण होता ते. आधी सगळ्यात आधी अंजली मॅडमला दाखवते, छकुलीची आई अंजली, राजेश भोसलेची बायको. तिलाच आता हे गोव्याचे फोटो दाखवते, मग तर चालेल ना? तेव्हा अंजलीला दाखवायला रिया जात असते. रिया म्हणते, अंजली ताई हे बघा, मी जेव्हा गोव्याला गेले होते ना तेव्हाचे फोटो तुम्हाला मी दाखवते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रिया जाते आणि राकेशच्या समोरच रिया अंजलीला फोटोज दाखवायला जात असते. तेवढा तिथे राकेश आता बहाणा करतो आणि म्हणतो, अंजली अहो इकडे या ना, आपलं बाळ, आपली छकुली रडते, जरा तिला घ्या. आणि तेव्हा इथे अंजलीला बोलावून लगेचच राकेश इकडे तिकडे बघतो. सगळेजण मुद्दामून आपापल्या कामामध्ये बिझी असतात, मुद्दामूनच. तेव्हा राकेश तिचा हळूच हात पकडतो आणि तिला म्हणतो, काय करतेस तू? कशाला उगाच आली आहेस इथे माझ्या प्लॅनवरती पाणी मारायला? हे बघ, थोडे दिवस मला हे नाटक करू दे, नंतर मी काय करेन तुला माहिती आहे? नंतर मी ह्या अंजलीला माझ्या आयुष्यातून दूर करेन आणि तुझ्याकडे कायमस्वरूपी परत येईन. प्रॉमिस करतो मी तुला. पण सध्या तरी मला हे काम करू दे, प्लीज प्लीज मला हे काम करू दे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काम करत असताना रिया त्याला म्हणत असते की अरे किती नीच माणूस आहेस रे तू. तुझी बायको इतकी टेन्शनमध्ये आहे, घरातले सगळेजण इतके तुझा विचार करतात, तू त्यांच्याबरोबर चुकीचा वागलेला आहेस तरीसुद्धा ते तुझ्याबरोबर चांगले वागतात आणि तू त्यांना फसवतोयस की तुझी स्मृती गेले असं सांगितलेस तू त्यांना. तेव्हा इथे रिया म्हणते की तू इतका नीच असशील ना सर्वेश, मला खरंच वाटलं नव्हतं. अरे तू तुझ्या लग्नाच्या बायकोला फसवतोयस, ह्या चांगल्या माणसांना फसवतोयस, लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? तेव्हा इथे अंजली आता त्या बाजूने जात असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की जीजू रियाजवळ एवढं काय बोलतायत? तेव्हा अंजली जाऊन आता ऐकत असते. तेव्हा दाराजवळ इथे राकेश म्हणतो, रिया तू जा प्लीज इथून आता. कुणालाही कळता कामा नये की मी माझी ओळख गेल्याचं नाटक करतोय. सगळ्यांना असंच वाटते की खरोखर माझी स्मृती गेली आहे. मी खरंच सांगतोय माझी स्मृती गेली आहे, असंच मी आता वागतोय. पण आता तू जर इथे आलीस ना तर माझ्या नाटकामध्ये मिठाचा खडा पडेल आणि सगळी वाट लागेल. प्लीज तू जा. अंजली सगळं बोलणं ऐकते म्हणते, याचा अर्थ राजेश तुम्ही नाटक करताय का? म्हणजे तुम्हाला सगळं आठवतंय आणि ही मुलगी ही खरोखर तुमची गर्लफ्रेंड आहे, ती तुम्हाला सर्व्हिस अशी हाक मारते. हे सगळं खरं आहे, तुम्ही माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपून का ठेवली? असा जाब आता अंजली विचारते. तेव्हा राकेश म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही? मी खरंच सांगतो अंजली मॅडम. ती म्हणते, मॅडम स्वतःच्या लग्नाच्या बायकोला ओळखलं नाही तुम्ही आणि ह्या तुमच्या गर्लफ्रेंडला तुम्ही लगेच ओळखलंत. तेव्हा रिया म्हणते, हो गर्लफ्रेंडच आहे मी त्याची. हे बघा आम्ही गोव्याला गेलो होतो ना तेव्हाचे आमचे फोटोज बघा
आणि मग अंजली काय इथे आता लगेच ते गोव्याचे फोटो बघते आणि रिया आणि राकेशला इतक्या जवळजवळ बघितल्यानंतर तिचा पारा चढतो आणि ती लगेचच राकेशच्या कानाखाली देते, जोरदार कानाखाली देते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता मी तुमच्याजवळ असलेले सगळे संबंध हे तोडून टाकते. तेव्हा प्रेक्षकांनो अशा रीतीने ईश्वरी अर्णवने खूपच हुशारीने रियाला आता राकेशच्या समोर आणत राकेशच्या कारस्थानाचा उलगडा हा अंजलीच्या समोरच केलेला असतो. त्यामुळे अंजली चिडते, राकेशच्या थोबाडी देऊन त्याच्याबरोबर असलेले नातेसंबंध हे आता एका क्षणामध्ये तोडून टाकते.